प्रश्न गंभीरच आहे. आता काल आमच्या मला वाटतं बर्गे साहेब आले होते, त्यांनी सांगितलं त्यामुळे विषयाची ग्रॅव्हिटी आम्हाला कळाली, म्हणून आज सकाळी पण आपण लवकर येऊन. पण आता हे कुटुंब इथं राहते, पलीकडची कुटुंब इथं राहते. जर तुम्हाला सांगा कमरीत इतकं पाणी झालं, ह्या लोकांनी चालायचं कसं? बरं ते शिवराज कॉलनीच्या सांडपाणी प्रश्नावर मनसेचा दणका. अखेर प्रशासन आणि गोंदवले संस्थांची कामाला अनुमती. धैर्यशील पाटलांच्या अल्टिमेटम नंतर प्रशासनाची धावपळ. नैसर्गिक पाण्याचा प्रवाह खुला करण्यास संस्थांची अनुमती. आंदोलन तुर्तास स्थगित. गेल्या तब्बल 16 वर्षापासून दुर्लक्षित असलेल्या गोंदवले बुद्रुक येथील शिवराज कॉलनीतील सांडपाण्याच्या गंभीर प्रश्नाला अखेर निर्णायक वळण मिळालंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी दिलेल्या अल्टिमेटम नंतर पंचायत समिती, प्रशासन, ग्रामपंचायत आणि गोंदवलेकर महाराज संस्थांचे विश्वस्त यांच्यात आज महत्त्वपूर्ण चर्चा झाली. या चर्चेनंतर शिवराज कॉलनीतील आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आले. शिवराज कॉलनीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून गटारातील सांडपाणी तुंबणे, दुर्गंधी आणि अस्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनलाय. तुंबलेल्या सांडपाण्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत असून आरोग्याचा प्रश्नही निर्माण झालाय. गेल्या 16 वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित असताना स्थानिक रहिवासी, ग्रामपंचायत आणि गोंदवलेकर महाराज संस्थान यांच्यामध्ये अनेकदा चर्चा होऊनही ठोस तोडगा निघाला नव्हता. मात्र 2 दिवसांपूर्वी शिवराज कॉलनीतील नागरिकांनी आपली व्यथा मनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या समोर मांडली. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेत पाटील यांनी थेट कॉलनीमध्ये जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी स्वतः पुढाकार घेत गटारातील साचलेला घाण कचरा काढून गटारे मोकळी करण्याचं काम केले. मात्र केवळ गटारे साफ करून प्रश्न सुटणार नसल्याचं स्पष्ट झाले. या परिसरातून नैसर्गिकरित्या पाण्याचा प्रवाह गोंदवलेकर महाराज संस्थांना बांधलेल्या भिंतीमुळे अडथळलेला असल्यानं सांडपाणी पुढे प्रवाहित होत नसल्याचं पाहणी दरम्यान समोर आले. त्यामुळे हा नैसर्गिक प्रवाह पूर्ववत करणे आवश्यक असल्याची सुविधा मनसेकडून मांडण्यात आली. त्यानंतर आज पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रदीप शेंडगे, विस्तार अधिकारी नंदकुमार फडतरे, मनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, प्रशासक सरपंच जयप्रकाश कट्टे, उपसरपंच संजय माने आणि ग्रामविकास अधिकारी संतोष माळवे यांनी शिवराज कॉलनीला भेट देऊन संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली. अधिकाऱ्यांनी तुंबलेल्या गटारांची तसेच सांडपाणी साचलेल्या ठिकाणांची पाहणी केली. त्यानंतर गोंदवलेकर महाराज संस्थांच्या विश्वस्तांची भेट घेऊन नागरिकांच्या समस्या आणि निर्माण झालेली परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. यावेळी दोन्ही बाजूंमध्ये सविस्तर चर्चा झाली. चर्चेअंती मूळ नैसर्गिक पाण्याचा प्रवाह खुला करण्यास संस्थांकडून अनुमती दर्शवण्यात आली. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रश्नावर तोडगा निघण्याची आशा निर्माण झाली आहे. मनसेनं दिलेल्या अल्टिमेटम नंतर प्रशासन आणि संबंधित संस्थांनी गांभीर्यानं दखल घेतल्यानं आज होणारे आंदोलन तुर्तास थांबवण्यात आले. मात्र प्रश्न प्रत्यक्षात सुटेपर्यंत मनसेचा पाठपुरावा सुरूच राहणार असल्याची भूमिका धैर्यशील पाटील यांनी स्पष्ट केली आहे. 16 वर्ष दुर्लक्ष सहन केलं, आता नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होऊ देणार नाही. शिवराज कॉलनीतील सांडपाणी प्रश्नावर मनसेच्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनाला अखेर प्रत्यक्ष पाहणी आणि चर्चेसाठी मैदानात उतरावे लागले. त्यामुळे धैर्यशील पाटलांच्या अल्टिमेटमचा परिणाम झाला असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे यांनी यावेळी नेमकी काय भूमिका मांडली पाहूया. आज या ठिकाणी ग्रामपंचायत गोंदवले बुद्रुक या ठिकाणी आज आपण आलो होतो. सकाळपासून शिवराज कॉलनी आणि परिसराची पाहणी केली. गेल्या काही दिवसापासून शिवराज कॉलनीचं गटरचं पाणी आणि आसपासच्या परिसराची दुर्गंधी या विषयावरती तक्रारी आपल्यापर्यंत पोहोचल्या होत्या. त्या अनुषंगानं काल सुद्धा आमच्या स्वच्छ भारत मिशन विभागाकडून पाहणी करण्यात आली. कालच्या पाणी दरम्यान सन्मान्य आमचे धैर्यशील पाटील साहेब, दादा ज्यांना आपण म्हणतो, ते उपस्थित होते. सन्मान्य सरपंच होते, ग्रामपंचायत अधिकारी आणि संपूर्ण परिसरातील ग्रामस्थ, सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. आजही सकाळपासून आपण पाहणी केली. थोडंसं ज्यावेळेस या संपूर्ण प्रकरणाच्या खोलावरती गेलो तर जे नैसर्गिक प्रवाह अनेक वर्षापासून या ठिकाणी होता, त्याच्यानंतर तिथून गटर लाईन केली. मात्र त्या गटर लाईनचं पाणी एका शेवटच्या ठिकाणी थांबत होतं. खरं तर ते पुढच्या प्रवाहामध्ये म्हणजे ओढ्यामध्ये असेल, तिथून नदीमध्ये असेल जाणं अपेक्षित होतं. मात्र तशा पद्धतीने होत नव्हतं आणि त्याच्यामुळं हे वर्षानुवर्ष पाणी तुंबत होतं आणि आसपासच्या लोकांमध्ये त्यामुळं दुर्गंधी पसरत होती. अनेक आरोग्याच्या समस्या सुद्धा निर्माण होत होत्या. त्या अनुषंगानं आज आम्ही या ठिकाणी श्री क्षेत्र गोंदवले देवस्थान यांच्या विश्वस्त यांच्याशी सुद्धा या विषयावरती चर्चा केली आणि त्यांच्याबरोबर, कारण हा प्रश्न केवळ ग्रामपंचायत सोडू शकत नाही हे एका मुद्द्यानंतर लक्षात आलं. त्यामुळे हा दोघांचा प्रश्न आहे. त्या अनुषंगाने आम्ही ट्रस्टींची सर्व ग्रामस्थ आम्ही या ठिकाणी भेट घेतली आणि त्यांना या विषयाची ग्रॅव्हिटी समजून सांगितली
आणि पुढच्या पौर्णिमेपर्यंत याच्यावरती सकारात्मक तोडगा काढण्याचं आश्वासन विश्वस्त मंडळी यांच्याकडून मिळालेलं आहे. तर त्या अनुषंगाने आता म्हणजे पुढच्या पौर्णिमेपर्यंत यावरती आपण तोडगा काढण्यासंदर्भामध्ये ग्रामपंचायत आणि विश्वस्त यांची चर्चा झाल्यामध्ये त्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी गटर व्यवस्था पूर्ववत करून त्यांचं जे काही प्रवाहाचं पाणी आहे तर ते पुढच्या एंड पॉईंट पर्यंत जाण्याचं नियोजन करत आहोत. युवराज कॉलनी संबंधित आम्ही एक प्रशासनाला पत्र दिलं होतं. तुम्हीही ती बातमी लावलेली होती. त्याचा इफेक्ट आज एवढा झाला की अख्खं प्रशासन हादरलं. व्हिडिओ अधिकारी किंवा त्यांची अख्खी टीम आणि गोंदवले आमची ग्रामपंचायतीचे सदस्य सरपंच सगळी लोक आज आली, पाहणी केली. पाहणी केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की खरोखर जी तुम्ही बोलताय ही परिस्थिती खरी आहे. त्या पद्धतीनं त्यांनीही आता याच्यावर उपाययोजना लवकरात लवकर काढायची तयारी दाखवलेली आहे. त्या पद्धतीनं जे नाला बंद आहे ते गोंदवलेकर महाराजांच्या मंदिरांच्या ट्रस्टींना बी आम्ही आज सर्व टीम येऊन भेटलो. त्यांनीही सांगितले मी आज एकटा आहे, अजून 3 लोक आमची पौर्णिमेला येणार आहेत, त्यांच्याशी आम्ही चर्चा करतो आणि 100% तुम्हाला ह्याच्यामध्ये मदत करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा एक विषय असा झाला की त्यांनी काय सांगितलं की बाबा पूर्ण ग्रामपंचायतीनं आम्ही असं दोन्ही म्हणून इस्टिमेट आम्हाला सांगा आणि तुम्ही किती ह्याच्यामध्ये मदत करणार आहे ते बी ठरवा, म्हणजे आम्ही बाकीच्याशी म्हणून ते एकदाशी तो विषय आपण क्लिअर करू. कारण ते 1-2 फुटाची पाईप टाकून तर चालणार नाही. आणि वरून पूर्ण पाण्याचा दाब पावसाळ्यामध्ये तिथं येतोय आणि त्यामुळे आता तुम्हाला मी परवाही बोललो, एक छोट्या मुलीचा आवाज गेला त्या कहाणीमुळं आणि त्या ह्याच्यामुळं. तर ह्याच्यात आता 25 तारखेपर्यंत आम्ही थांबलेलो आहे. त्यांना आम्हाला शब्द दिलाय प्रशासनानं आणि त्यांनी 25 नंतर जर काय नाही झालं तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत. आवाज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले.